रस्ता आणि या भगवंताच्या आणि हा पांडे चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या अगदी मधोमध हा महाद्वार चौक आहे, ज्याला फुलवारी चौक म्हणून पण सबंध सोलापूर जिल्ह्यात ओळखतात. मी या चौकात का उभा आहे आज, मी तुमच्याशी का बोलतो आहे, आता वाजलेत रात्रीचे 11 आणि 11 वाजता हा व्हिडिओ मी का करतोय, तर मी अतिशय महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. आणि मी जे तुम्हाला पाठीमागं दाखवणार नाही, ते हार लटकवलेला आहे. आणि त्या फुलवारी चौकांमधले जे काही फुल व्यापारी आहेत, त्या फुल व्यापाऱ्यांचे एक वैशिष्ट्य आहे की शेवटचा हार म्हणून या हाराला नाव दिलेलं आहे. शेवटचा हार म्हणजे काय, की जो एखाद्या रात्री अपरात्री एखादा माणूस मयत होतो आणि तो माणूस मयत झाल्यानंतर 12 नंतर 11 नंतर फुलांची दुकानं बंद असतात, कुठेही फुल किंवा हार उपलब्ध होत नाही, तर मयत झालेल्या एखाद्या मृतदेहाला तो हार घालता यावा आणि म्हणून इथल्या फुलवारी चौकातल्या सगळ्या व्यापाऱ्यांनी एक पथ्य पाळलं की रोज सायंकाळी रात्री दुकान बंद करताना हा शेवटचा हार या ठिकाणी तो अडकवण्याची प्रथा, त्यांनी परंपरा सुरू केली. आणि याच पद्धतीने हा शेवटचा हार जो बार्शीच्या महाद्वार चौकामध्ये तुम्हाला पाहायला मिळतो आहे. आणि हा हार हा आताचा नाही आहे, अनेक वर्षापासून ही परंपरा ही सगळे फुलवारी चौकातले व्यापारी जपतायत, ते पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतायत. आणि या सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की हा जो हार या ठिकाणी अडकवलेला असतो, हा हार जाताना न सांगता प्रत्येक व्यापारी दररोज एक दिवस या व्यापाऱ्याने, एक दिवस या व्यापाऱ्याने, या फुल व्यापाऱ्याने, अशा पद्धतीने हा हार या ठिकाणी अडकवला जातो. आणि या हाराचा जो काही वापर आहे ना, तो वापर फक्त आणि फक्त रात्री अपरात्री एखाद्याचा मृत्यू झाला दुर्दैवानं, तर त्याच्या मृतदेहावर हा हार आहे. आणि ही शेवटचा हारची जी परंपरा आहे ना, ही परंपरा याच्या अगोदर कोल्हापूरमध्ये जर तुम्ही बघितलं तर महालक्ष्मी मंदिराच्या बाहेर जे फुलांचे व्यापारी आहेत, फुल व्यापारी आहेत, त्या फुलांच्या व्यापाऱ्याच्या तिथे सुद्धा या हाराची प्रथा आहे. मात्र बार्शीत सुद्धा ही प्रथा आहे, हे अनेकांना माहिती नव्हतं. सोलापूर जिल्ह्यातलं बार्शी हे जे शहर आहे, हा तालुका जो आहे, हा तालुका अनेक परंपरा, अनेक नवा विचार घेऊन पुढे जाणारा तालुका आहे. असं आहे की हा जो हार इथं अडकवलेला जातो, हा हार अडकवलेला आहे की त्याचे कोणतेही पैसे या ठिकाणी घेतले जात नाहीत. मात्र या ठिकाणी ही प्रथा चालू केल्यानंतर, ही प्रथा जपल्यानंतर किंवा ती प्रथा पुढे घेऊन जाताना बऱ्याचदा असाही अनुभव या फुल व्यापाऱ्यांना आला. तो हार जो आहे तो रात्री अपरात्री काही जी काही व्यक्ती आहेत, काही नागरिक आहेत किंवा काही अज्ञात माणसं आहेत, ती सगळी माणसं काय करतात बऱ्याचदा की ते वाढदिवसाच्यासाठी हा हार वापरतात. तर मी अशानं सुद्धा विनंती करेन की वाढदिवसासाठी तुम्हाला दुसरी कोणतीही वस्तू मिळू शकेल, मात्र हा जो हार आहे ना, हा हार जगातून निघून चाललेल्या त्या माणसासाठी हा हार आहे. जगाला अलविदा केलेल्या त्या माणसासाठी हा हार आहे. जगाला या सगळ्यांमध्ये कायमचा रामराम केलेल्या माणसासाठी हा हार आहे. आणि हा शेवटचा हार म्हणून हा शेवटचा हार आहे.